टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गिरीश भाऊंनी हा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघातला आज मला इथं बोलवलं। खरं म्हणजे मागे सुद्धा आपल्या निवडणुकीच्या आधी जळगावमध्येच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण आणि ह्याचा कार्यक्रम झाला होता। त्यावेळेला पण मला आवर्जून भाऊंनी बोलवलं होतं आणि त्यांचं पहिल्यापासून माझ्यावर लक्ष आणि प्रेम राहिलेलं आहे। आज या ठिकाणी येत असताना भाऊंनी जी शिवसृष्टी उभी केली आहे त्याचं आम्ही सगळेच मिळून उद्घाटन करणार आहे आणि नक्कीच मनापासून एक अभिमान वाटतो की या कार्यक्रमाला उद्घाटनाला मला येता आलं किंवा मला भाऊंनी पण बोलवलं। हा नक्कीच माझा एका पद्धतीनं सन्मान आहे असं मला वाटतं आणि नक्कीच भाऊंचं मार्गदर्शन आहे आणि पुढं सुद्धा आम्हाला सगळ्यांना पक्षामध्ये आणि सरकारमध्ये कायम राहणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। सर, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात, राज्यभरामधले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे सार्वजनिक बांधकामचे उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहे। आधीच कामं ठप्प झाली, आता परत उद्यापासून त्यांचा बेमुदत संप नाही। आता आपण मार्चपर्यंत साधारण 9-1 कोटी रुपये जी आपली पूर्वीची कामांची देणी होती ती दिलीत आणि आत्तासुद्धा लवकरच आपण साधारण ह्या 1 आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी अजून जे फायनान्स डिपार्टमेंटनं आम्हाला जी तरतूद दिली आहे त्याच्यातनं आपण देणी जी आहेत ती आपण देतो आहे। तेव्हा असं काही फार काही अडचणी होणार नाहीत आणि नक्की लवकरात लवकर सुरळीत जे काही कामं आणि बिलं वगैरे जे आहे ते सगळं होऊन जाईल, त्यात काय अडचण येईल असं मला वाटत नाही। सर, कल्याण डोंबिवली महापालिकेने निर्णय घेतला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या ठिकाणचे जे मटन चिकनचे शॉप असतील ते बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, पण याच्यावर आता विरोधक म्हणत आहे की आता सत्ताधारी ठरवतील का कोणी काय कोणत्या दिवशी खायचं असं। नाही तर सर तो आता महानगरपालिकेचा निर्णय। आता महानगरपालिकेनं काय निर्णय घेतला काय आता तिथले आयुक्त आणि तिथं आता जर बॉडी असेल म्हणजे काय म्हणायचं म्हणजे प्रशासक आहे का तिथं बॉडी निवडून आलेले यात लोकप्रतिनिधी बघायला लागेल, पण शेवटी त्यांच्या काही स्थानिक ह्याच्यामुळे एखादा निर्णय त्यांनी घेतला असेल आणि शेवटी त्यांना ते अधिकार आहेत। आता का घेतला कशामुळे घेतला ही थोडं माहिती घेतली पाहिजे त्याची किंवा घ्यायला लागेल, त्याच्यावर फार बोलता येणार नाही त्याच्यावर। इंडिया आघाडी उद्या मोर्चा काढणारी केंद्रीय निवडणूक कार्यालयात। आता तुम्हाला पण माहीत आहे सगळ्या पत्रकार बंधूंना की आता ते इंडिया आघाडी जी आहे त्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही। आता फक्त हे अशा पद्धतीनं आरोप ते काय मतं चोरली हे केलं ते केलं हे एवढं चालतं, काय फार लक्ष द्यायची गरज नाही तिकडं असं नक्कीच हे फार काय त्यांचं आता राहिलेलं नाही हे आपण सगळेजण बघतो। अनेक राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, अनेक राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते। नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्यात। अगदी आता माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब आहेत त्यांच्याकडं अधिकार दिले गेलेले आहेत आणि बाकीच्यांना पण दिलेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अधिकार राज्यमंत्र्यांनी दिलेत, त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या सूचना तर सगळ्यांना आहेत। एखाद्या दिवस काही यांचे राहिले असेल तर देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।